ब्रेकनंतरची बातमी। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखानदारांना मोठा दिलासा। राज्यातील 5 सहकारी साखर कारखान्यांच्या खात्यावर 487 कोटी रक्कम जमा झाली आहे। एनसीडीसी कडून मंजूर झालेली ही रक्कम आता जमा झालेली आहे। तर 5 कारखान्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत। पंढरपूरच्या अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 219 कोटी जमा झालेत। अभिमन्यू पवारांच्या किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 18 कोटी जमा। आमदार मानसिंग नाईक यांच्या विश्वासराव सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 53 कोटी जमा। नागनाथ नाईकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 121 कोटी जमा। अशोक सहकारी साखर कारखान्याच्या खात्यावर 74 कोटी जमा। हायकोर्टाच्या आदेशाने अशोक बापू पवारांच्या घोडगंगा कारखान्यासाठी 107 कोटी रक्कम राखून ठेवली। 19 सप्टेंबरला सुनावणी झाल्यानंतर कोर्टाच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकार निर्णय घेणार।